हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज ना मी मुगाची मोड आल्या मुगाची भाजी दाखवते. हे बघा असे मस्तपैकी मोड आलेले आहेत. मी काल सकाळी भिजत टाकले, रात्री आहे ना कपड्यात बांधून असे मोड आलेले आहेत. हे बघा, आज मी त्याची साधी सोपी कांदा टोमॅटोमध्ये भाजी दाखवते. मी आता तेल घातले, मी गॅस लावलेलाच होता. तर तेल घालायचं व्यवस्थित, कारण आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये छोट्याशा होती कांदा टोमॅटो असा आलं लसूण पेस्ट आणि थोडासा मसाला, ह्याच्यामध्ये एकदम सोपी भाजी आहे आणि शिजते पण पटकन. तर कांदा लाल झाला, आपलं तेल तापलं की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा जरा 2-3 घ्यायचे भरपूर व्यवस्थित, आणि तिला अशी तेवढी अशी मसाला पण असा बनला पाहिजे तिचा. आता कांदा थोडा लाल चमचाने चांगला कांदा लाल करायचा आहे. ही भाजी आपल्याला कांदा टोमॅटो मध्येच करायची आहे. कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि माझं घरगुती वाटण थोडंसं घेतलंय मी. तर काय थोडीशी अशी ग्रेव्ही ओलसर पण बनली पाहिजे ना, नाही तर अशी खडखडीत अशी बनेल, म्हणून थोडंसं मी वाटण घेतलं आणि वरून टाकायला कोथिंबीर आणि आपला घरगुती मसाला, मालवणी आणि हळद, बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. तुमचं हे नको काय गरज नाही त्याची. आणि ते चांगला कांदा लाल करून घेते. कांदा आपला लाल झालेला आहे चांगला. आता चांगला त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकते. पेस्ट कच्ची असते म्हणून चांगलं त्याला तेलात चांगली परतून घ्यायची. आपलं हे थोडंसं वाटण टाकते. त्याच्यात जरा थोडीशी ग्रेव्ही अशी बनली पाहिजे ना, सुकट बनवायचं आपल्याला, पाणी घालायचं नाही याच्या भाजीला. तरी पण मी टाकते. गॅस माझा फुल आहे सगळं हे होईपर्यंत. तर मी टोमॅटो टाकते. गॅस कमी करते. टोमॅटोला आपल्याला चांगलं नरम करायचं आहे म्हणून मीठ टाकते. मीठला मी कधीच चमच्याने टाकत नाही, मला हा प्रकार आवडतच म्हणजे जमतच नाही, म्हणून मी नेहमी मिठात हात घालते. आणि माझा स्वच्छ हात असतात, मी मीठ असे अंदाजेच टाकते. असा हात घातल्याच्या मला चैन पडत नाही, मला सारखे हात धुवावे लागतात. मीठ टाकलं मी टाकत होते. आपला कांदा चांगला नरम झाला पाहिजे. टोमॅटो आणि कांदा म्हणून आपल्याला आधी मीठ टाकायचं आणि थोडंसं जरासं 2 मिनिटं झाकून टाकते आणि लगेच त्याच्यामध्ये मसाला घालून टाकते. हळद आणि मसाला. हळद घालते. ही मुगाची भाजी अशी खूप चविष्ट होते कांदा टोमॅटोमध्ये. हळद घातली आणि थोडी तिखटच करायची. मूग जरा थोडे गोडच असतात. मसाला व्यवस्थित घालायचा. तुमचा मालवणी मसाला तिखटच आहे म्हणा, पण मसाला तिखट नसेल तर भाजी खायला मजा येत नाही. आपलं चांगला मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर मी याच्यामध्ये मूग टाकते. मूग चांगले स्वच्छ धुवून मी गाळणीत ठेवलेले. गाळण एवढे टाकत नाही कारण की मूग जास्त आहे. ही भाजी झटपट होते, शिजायला वेळ लागणार नाही कारण तिला मोड आलेले आणि मुगाला तर अजिबात मूग मटकीला शिजायला वेळ लागत नाही. चांगली मिक्स करून घेतली की आपल्याला एकदम लो मिडियम गॅसवर ठेवून टाकायचे. मीठ तर टाकलेलंच आहे मी. आपण हिला झाकण मारून 5 ते 6 मिनिटं मी शिजत होते. नंतर आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची. हे बघा, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्याला भाजी अशी मस्त अशी भाजी झालेली आहे. बघा, एकदम तिला अशी खडखडीत पण करायची नाही, पण थोडी सुटसुटीत पाहिजे. चिकट पण नको, पण अति पण चिकट सुकी नाही करायची. हे बघा, म्हणजे जरा पण याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही.
आणि वर पाणी, ताटामध्ये पाणी पण नाही ठेवलेलं आहे, कारण काय मोड आलेल्या वस्तू पटकन शिजतात. हे बघा अशी छान अशी आपली भाजी झालेली आहे कांदा टोमॅटोमध्ये. आता वरून अशी मस्त की कोथिंबीर घ्यायची. आपली भाजी आता तयार झाली. भाजी छान होते, पण थोडी तिखट बनवली ना तर छान लागते, नाही तर ते मूग थोडे गोड असे असतात, मग ती भाजी खायला मजा येत नाही. माझी भाजी तयार झालेली आहे. चला, कशी वाटली माझी भाजी तुम्ही मला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा अशी माझी भाजी तयार झालेली आहे. मी आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवते, म्हणजे आतल्यात पण त्याची वाफवून येणार. लगेच झाकण काढून टाकायचं नाही, तिचा स्वाद पण निघून जातो आणि सगळंच काय होतं. म्हणून कोणती गोष्ट शिजल्यानंतर आपण लगेच झाकण उघडी ठेवायची नाही. आतल्यात तिचा स्वाद, आतल्यात तिच्या हे झाला पाहिजे, नाही तर असं केलं ना तिचा सगळा स्वाद निघून जातो. चला, बाय बाय.